तर जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ॲडव्हेंचर भरल्या अशा ब्लॉगमध्ये। तर आज आपण हडसर किल्ल्याचं एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहेत। तर आज म्हणजे आपण मामाच्या लग्नासाठी आलतो, बट हडसर किल्ल्याची खुंटीची वाट आहे ती खूप फेमस आहे, तर ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर भेटू पुढे ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण फक्त 5 मिनटं चालून आलो नाही तर आपल्याला इकडे पुढे आपला किल्ला दिसायला सुरुवात झाली आहे। पण दुपारचे 12 वाजले, एवढं गरम होतं आहे। आम्ही ट्रेक सकाळीच चालू करणार होतो, पण थोडासा लेट झालं आहे यायला। बघू आता वरती जाऊन अजून किती दम लागणार आहे। आपला किल्ला तुम्हाला काय वाटतं? हा आपला मोठा भाऊ आणि तो काका चाललाय, आज त्यांच्यासोबत आपण इकडे आलेलो आहेत। बघू वरती जाऊन। काका दमला, चला चल 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 माहित नाही। आणि हा आपला किल्ला, इथे आपल्याला जायचं। तिघे आलोत, तिघेही पहिल्यांदा आलोत आणि एकाला मग रस्ता माहित नाही। ह्यो प्रॉपर इथे राहतो, त्याला मग रस्ता माहित नाही। बघू मजा आहे ना। काका एवढं लवकर दमलाय। दुपारी 12 वाजता चालू केलंय। इकडनं मधनं कुठे जाऊ नका म्हटलं ना। आता कुठे जायचं? ते मग गाई का बैल तिकडे नाही जायची, इकडे इकडे समोर झाडीच नाही इथं, त्या रस्त्याने जाऊ वाट्याने वरती इकडे त्यात मध्ये एक झाड झाडापासून सरळ वर जाऊ। ओके, धन्यवाद। तुम्ही कुठले रस्ता एकालाही माहित नाही असं विचारत जायला चाललंय। आपण रेबिन पण आणलेले आहेत रस्ता बघा, रस्त्यामध्ये लावण्यासाठी। बघूया। आणि हे बघा गावचं वातावरण बघा ना कसं, हे वातावरण। हा पहिल्यांदा तर सर्व झालेले आहेत। बघू, हा धावला पाहिजे अंगावर। खूप जाम ऊन आहे, उन्हामध्ये खूप दमायला होता। त्याच्यात खायला प्यायला फक्त एक पाण्याची बॉटल घेतली, खाल्ला। तुला बोललो होतो आपण काहीतरी खाऊ नये, तू माझं ऐकलं। आता एवढं मोठं, आता एवढं किल्ल्याचं नाव आहे, एवढं हे मोठं आहे। अरे ही गाव साईड इकडे काय एवढं हे नसतं। हा वरतीच बांध, अशी टोकावरती। हा फक्त अशी दिसली पाहिजे। आता तुम्ही एक मिनिट, इकडनं खालनं जेव्हा येताना तर हे मध्ये झाड आहे सेंटरला, इथे पण रिबिन्स बांधलेले आहेत मध्ये, तर इथनंच तुम्हाला वरती जायचं आहे। नाहीतर तुम्ही इकडे वगैरे घुसाल तर तुम्ही रस्ता चुकू शकता आणि भटकत राहू शकता। तर अशा मध्ये इथे असं रिबिन्स लावलेले आहेत, तर त्या फॉलो करून येत जावा। आमच्याकडे दमला आता काही विषय नाही, काका जाम दमला आमचा। अरे घामाघूम झालाय, पंक्चर झाले गाडी। आणि हा आपला किल्ला। आता काही जास्त चालायला नाही लागत, फक्त अर्धा ते पाऊण तासाची ट्रेकिंग करून वरती यावं लागतं खुंटीच्या वाटेने। आणि दुसरा रस्ता गावाच्या पुढच्या साईडने आहे, तिथनं पायऱ्या आहेत, तिथनं पण तुम्ही जाऊ शकता। ज्यांना ॲडव्हेंचर करायचं आहे त्यांनी खुंटीच्या वाटेने येऊ शकता, असं काय नाही।
हे बघ इथे कठाडा आला होता या पठारावरती थोडं खाली बघून तुला पडायचं. आपण वाढायचं. वेलकम टू गड. ही आपली संस्कृती आपण इथे येऊन अशी गाण करतो. हे पटते काही हा हे कोणी केलं असे हा हे जे असे काय येऊन जास्त येडेचाळी करतात ना त्याला भर चौकात मारायला पाहिजे असे. हे आपणच येऊन आपल्या इथं गाण करतो याला पटलं पाहिजे असले. आपले गड किल्ले आपणच जपले पाहिजेत. आणि लोक भर चौकमध्ये ना पण हे लोकांना नाही समजत. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले आहेत तर ते एका मंदिरासमान आहेत आपल्यासाठी. लोक इकडे येऊन अशी घाण करतात. आता आपण गडाच्या एकदम पायथ्याशी आहे आणि ही इथं आहे. इथे ती खुंट्यांची वाट आहे. रस्ता किती पण अवघड असू पण आम्ही जाणार इथे येण्यासाठी एवढं कठीण आणि ते थरारक किंवा थ्रिलिंग काय आहे ना ते आता तुम्हाला थोड्या वेळात बघायला भेटणार आहे. कारण की इथनं जर सटकलं तर खाली 450 फुटाची खोल दरी आहे ही इकडे. मौत से खेलने का शौक आहे आम्हाला. पण आपण जाऊयात वरती बघूयात किती ॲडव्हेंचर असणार आहे ते. आणि हे पूर्ण असं दगडांच्या मधनं जावं लागणार आहे कारण पूर्ण दरड कोसळलेली. काय किल्ला काय जास्त मोठा नाही जास्त वरती नाही पण मजा येणार आहे. कारण की खुट्ट्यांची वाट आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. आज खरी मजा येणार आहे. आपली खुंट्यांची वाट. खुंट्या तर दिसून नाही राहिल्या. कुठे आहेत खुंट्या? राहिल्या तर खुंट्या 2-4 दिसून राहिलं तू वरती. तर पहिला बूट काढा. पहिला वरती जातोय. बूट काढा. नाही जिसमें दम उस वक्त बाजीराव सिंह. बूट काढ. पकडली पाहिजे गुटली. कसं वाटतंय? एक नंबर. चला पुढे मग. पूर्ण हे किती 80-85 डिग्रीच्या वर असेल ना. हा 90 डिग्रीत पकड. चलो असं जायचंय आपल्याला पण वरती. बोलू का? हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आवाज घुमतोय रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज नाही निघत आहे काकाचा. साऊंड वाटला. हा येतो 2 मिनिटं. मोबाईल दे. मोबाईल दे ना. फोटो काढतो त्याचा. व्हिडिओ हा तोच काढतोय. काढ. चालू कर. महाराज महाराज. ते कसं होणार रे माझं? काय नाही कॅमेरा पकडायचा म्हणून. कॅमेरा हे कसलं आहे? हे घरात कॅमेरा पकडायला लागतोय. काय गरज होती इकडे यायची आपल्याला असं वाटतं. वाटल्यावर हा आणि हात काय चालला
कॅमेरा एक हातात पकडायला लागला. वरती येऊन दे नाही परत आपल्याचं खाली 2 पाऊल झालं एकदाचं. ते सांग नाही 2 मिनटं. अशा प्रकारे आम्ही खुंटीच्या वाटेने वरती आलोय. काय होतं? हीच ती वाट. इथनं आपण वरती आलं. कसं वाटतं तुम्हाला दोघांना? एक नंबर. आमच्याकडे जमलेलं आहे तसं. हवा टाईट झाले. याची हवा टाईट झाली. आता या खुंटीच्या वाटेने चढून आल्यावरती इथे अशी बरीचशी मोठी गुफा आहे. तिच्यात काय तर नाही आहे पण तुम्ही थोडा वेळ विश्रांती करू शकता इथे. आणि हे आपलं असंख्य सुंदर असं सह्याद्रीचं रूप. हा कोणता धरण आहे? डिंबा. हा डिंबा धरण. डिंबा डिंबा. हा डिंबा धरण. आणि अजून इकडे कुठेतरी होता ना एक माणिकडो धरण. आणि हा माणिकडो धरण. इकडनं आपण आलतो तर आपण थोडंसं पुढं आलं आणि 2 मिनटं थोडं पुढं आलं त्या अजून एक काहीतरी गुफा दिसते. हे पण खूप मोठं आहे रे. इथे पण एक गुफा आहे इथे विश्रांतीसाठी. आणि हे असं सुंदर असे सह्याद्री. अजून आपल्याला वरती बरंच जायचं आहे. मोबाईल त्याचा इथे आपला iPhone. इथे आपल्याला तडबंदी दिसायला सुरुवात झालेली आहे. आता आपण ते खुंट्यांची वाट चढून 2 गुफा बघितल्यात. तिथे तरी पण बरीच माणसं राहू शकतात. आता आपण वरती जातोय तटबंदीकडे. आणि आपल्याला आहे ना इथे बॅक साईडला बघा तटबंदी दिसायला सुरुवात झाली. आणि हे आपले आजचे मेंबर्स. खुंट्यांच्या वाटीला मजा आली. खुंट्या संपल्या आता वरती. पण हे असे खड्डे करून ठेवलेले आहेत तर त्याच्या आधारे तुम्ही वरती जाऊ शकता. आणि आता दमायला पण आता आपण पूर्ण आपली खुंट्यांची वाट होती तर पूर्ण वरती चढून आलं. ही आपली आता तटबंदी आहे मेन किल्ल्याची. आणि आपल्याला इथनं प्रवेश करायचा आतमध्ये. तर आपण फटाफट करूयात. इतर आधीच आपल्याला खूप उशीर म्हणजे लेटच चालू केलता त्यामुळे आपल्याला ऊन पण खूप भेटलं आहे. आणि दमायला तर खूप होतं आहे. आवाजावरनं समजत असेल. फोटो आमचा मेंबर आयफोनमधले फोटो चेक करतो आहे. ते तिकडे व्हिडिओ शूट करतो आहे. सब अलग आहे. इकडे एक मंदिर आहे वरती एकदम टोकाला. ते तुम्हाला नाही दिसणार पण हे जाम भारी वाटतं. गरम होतं आहे घाम येतो आहे पण ट्रेकिंगची मजाच वेगळी. चप्पल माझ्या बॅगेत दिली माझ्याकडे. ही तटबंदी कोसळली आहे. इथनं एंट्री आहे का? आमच्या शेळ्या भरपूर पाला खातात. आमच्या शेळ्यांना लई भारी लागतं. मुंगळे पण भरपूर आहे. हे इथे तटबंदी कोसळलेली आहे. हे त्याचेच अवशेष. आणि ही दरी. आपण ह्या तटबंदीच्या शेजारून चाललेलो आहे. कारण पण केलेलं आहे इथं. अशा प्रकारे मार्क केले रस्त्याने. हे अशा प्रकारे मार्क केले ते रस्त्याने पुढे जावा पुढे आहे. म्हणजे तुम्ही रस्ता चुकणार नाही आणि प्रॉपर डेस्टिनेशनवर पोहोचणार. आला अशा प्रकारे. अरे देवा. अशा प्रकारे वरती आले म्हणून. फायनली आता आपण वरती पोहोचलेलो. अरे पण हे पुढे किल्ला पण येते. किल्ला नाही रे हे साखरदंड. हे बघा इथे इथले खालचे गाव आहेत. तिथली जनावरं इथे चरण्यासाठी आलेले. वरतीच राहतात ते. वरतीच राहतात. इकडे वरतीच राहतात. हे काय हनुमान शिल्प व चौथरा इथे. आणि आता इथे थोडं पुढे हनुमानाचं मंदिर आहे. त्याला छप्पर वगैरे काय नाही आहे फक्त त्याचा खालचा पायथा आहे. इकडे वरती बघण्यासारखं असं जास्त काय नाही आहे. आता आपण हनुमानाच्या मंदिरातनं जाऊन आलो तर इकडे पुढे येऊन आपल्याला
काय रे इकडे काहीच नाही, काहीच नाही. पूर्ण असं गोसाड आहे सर्वीकडे. हे बघा हे असे काही अवशेष इथे बघायला भेटणार आहेत. आणि ते देवीचं मंदिर आहे, हा त्याचा बोर्डल्यावरती. जास्त काही एवढं बघण्यासारखं नाही, पण याची जास्त ॲडव्हेंचरिंग गोष्ट म्हणजे ही खुंटीची वाट. तिच्यामध्ये जास्त करून ट्रेकर्स किंवा सह्याद्री वेडे म्हणता येतील ते ट्रेक करण्यासाठी येतात. तर आता हे एक देवीचं मंदिर, कोणती देवी आहे ते माहीत नाही, बट हे मंदिर खूप चांगलं आहे कारण की वरती पूर्ण दगडाचं हे बांधकाम आहे देवी. तर आता आपण वरती पूर्ण चढून आलात. तर तिथे हनुमंताचं एक मंदिर आहे, हे वालं इथे देवीचं मंदिर आहे. तिथे एक तलाव आहे आणि तिकडे एक तलाव आहे. म्हणजे एवढं काय या किल्ल्यावरती बघण्यासारखं नाही. एकच ॲडव्हेंचरिंग गोष्ट म्हणजे ती खुंट्यांची वाट. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. आणि भेटू पुढच्याच अशा ॲडव्हेंचरिंग भरल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.